भागवतजी, मला हेच विचारायचं आहे, हे जे तुमचं गाव आहे, या गावाची कोणती अशी समस्या होती जी की पूर्ण आता झालेली आहे किंवा तुमचा प्रयत्न चालू आहे? गावाचा आतापर्यंतचा काय काय विकास झाला आहे आणि भविष्यामध्ये विकासाला घेऊन काय फ्युचरमध्ये तुमचा प्लॅन राहणार आहे अजून? जेव्हा मी 8 वर्षाच्या पूर्वी या गावचा सरपंच झालो, तर सुरुवातीला या ठिकाणी फार समस्या या गावामध्ये होत्या. पिण्याच्या पाण्याची समस्या होती, रस्त्याची समस्या होती, त्याच्यानंतर शाळेला इमारत नव्हती, प्राथमिक शाळेला. त्याच्यानंतर इथं अंगणवाड्या नव्हत्या, दवाखान्याची सोय नव्हती. गेल्या या 8 वर्षामध्ये या गावामध्ये सुरुवात करत असताना मी सर्वात प्रथम प्राधान्य पिण्याच्या पाण्याला दिलं. आणि जे पिण्याचं पाणी होतं तर ते दुसऱ्याकडून, म्हणजे दुसऱ्याच्या शेतातून अधिग्रहण करून या ठिकाणी आपण लोकांना देत होतो, पण ते अपुरं पडत होतं. आपण स्वतंत्ररित्या, आम्ही सरपंच झाल्याबरोबर या ठिकाणी एक बोरवेल खोदला आणि त्याच्यामध्ये चांगल्या प्रतीची मोटर हे ते टाकून इलेक्ट्रिक सर्व त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची प्राथमिकता म्हणून त्या ठिकाणी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. या आता सद्यस्थितीमध्ये आपण पूर्ण गावाला पिण्याचं पाणी चांगल्या प्रकारे देऊ शकतात आपण. भागवतसाहेब, अजून एक असते की रस्ते झालं किंवा इलेक्ट्रिसिटी झालं, या गोष्टी गावामध्ये पाहायला मिळतात, याही एक समस्या असतात, तर त्या पूर्ण झाल्या आहे का? हो, जवळपास संपूर्ण गाव इथं कुठेही मातीचा एकही रस्ता शिल्लक राहिला नाही. ज्या नवीन वस्ती आहे किंवा दलित वस्ती आहे, याचं कुठल्याही प्रकारचं एकही म्हणजे थोडीशी जागा पण शिल्लक नाही ज्याचा रस्ता मातीचा आहे. सर्व नाल्याची व्यवस्था आपण केली, सर्व रस्त्यांचा विकास केला. भागवतसाहेब, भविष्यामध्ये अजून विकासाला घेऊन काही कामं राहिले आहे का तुमचे, की जेणेकरून तुम्हाला पूर्ण करायचे आहे, काही असं युनिक काम असं काही? जेव्हा आम्ही ते शाळेची इमारत बांधकाम केलं नवीन, तर त्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे त्या क्रीडांगणाकरता, मुलांच्या क्रीडांगणाकरता जागा शिल्लक नाही. आणि सर्वात माझी प्राथमिकता ही आहे की मी आता ते अधिग्रहण करून, त्या अधिग्रहण नाही, आपण जे ज्याला म्हणतो भूसंपादन करून त्या ठिकाणी आपण क्रीडांगणाची सोय करण्याच्या आपलं प्रोसेस सुरू आहे, प्रक्रिया सुरू आहे. दुसरी गोष्ट, आणखीन आपण जास्तीत जास्त लोकांना उन्हाळ्यामध्ये पाण्याची तुटवडा पडू नये याकरता आपण नवीन एक पाण्याची योजना मंजूर करत आहोत. ते प्रस्तावित आहे, ती मंजूर होण्याच्या तयारीत आहे. आमचे जे सुनील केदार आमदार या भागाचे आमदार, काँग्रेसचे आमदार आहे, आणि त्यांचाच एक मित्र म्हणून ते मला भरभरून या ठिकाणी गावाच्या प्रगतीसाठी नेहमी सदैव मदत करत असतात. त्याच्यामुळे मला काही फार असं वाटत नाही की कुठली समस्या या 2 वर्षात मी या गावामध्ये ठेवी. भागवतसाहेब, खूप खूप धन्यवाद.